आपल्यासोबत एवढा मोठा चमत्कार घडला आणि तो चटांग स्वामीनच घडून आणला। तो कसा आणला तर आज आपल्याला साक्षात योग मंदिर धुवायचे आले, ते का आले हे तुम्हाला सांगतो। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि सांगतो काय घडलं आपल्यासोबत। तर आज हेच आमच्या गावामधील चटांग स्वामीचं मंदिर आहे आणि हे आमचं ग्रामदैवत आहे। आणि या मंदिरात वैशिष्ट्य असं आहे की जे भक्तगण इथं जुळले, ज्यांनी श्रद्धेने इथं जे काही मागितलं ते आजपर्यंत पूर्ण झालेलं आहे आणि आमचं पण झालेलं आहे। मला पण स्वतः अनुभव आलेले आहे आणि आज पण आपल्यासोबत असंच झालेलं आहे। तर काय झालं मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो, कारण की एवढं मोठं सांगितलं तर हा शॉर्ट व्हिडिओ पुरणार नाही। तर आपल्या घरचं चालू होतं काम आणि काही होल पाळायचे होते ड्रिल मशीननं। तर गणेश करते मोठमोठे काम, मोठमोठे ठेके घेते नळाचे, लाईट फिटिंगचे। तर मग त्याच हिशोबानं त्याला फोन केला तर तो म्हणे मंदिरामध्येच काम चालू आहे म्हणे, मंदिरामध्ये ये म्हणे आणि ड्रिल मशीन घेऊन जा। तेवढ्यात आला अमरचा फोन की मंदिरामध्ये साफसफाई चालू आहे, तू चलतं का? मी म्हटलं काही विशेष नाही आहे, म्हटलं चल म्हटलं, चटांग स्वामीनं बोलावूनच आलं तर आता काही विषय आहे का, म्हटलं चल आपण जाऊ। म्हणजे असे चमत्कार चटांग स्वामीचे आहेत की ते दिसते चमत्कार आहेत। आता माझ्या मनात नव्हतं तरीही देवाचा बुलावा आला, आपल्याला जा लागलं आणि आपण स्वच्छता करायला गेलो तिथं। म्हणजे एक साक्षात्कार देवाचाच आहे, आपल्याला बोलावणं आलं की ये इथं मंदिराचं काम कर, पहिले घरचं राहू दे। म्हणजे अशा प्रकारचे चमत्कार होतात चटांग स्वामीचे आणि ते दिसते चमत्कार आहे। आणि तुम्ही ज्या देवाला मानत असाल आणि तुमच्या सोबत जर असे काही चमत्कार घडले असतील तर ते कमेंट करून सांगा, कारण की तुमची पण माहिती सर्वांना दिसू द्या, कारण की सगळ्यांना माहिती झालं पाहिजे की कोणाकोणासोबत चमत्कार होतात। आमचे पांजाडे काका, नंदूभाऊ दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही स्वच्छतेचा हा कार्यक्रम पार पाडला आणि तिकडे आमचे कुलदीप काका चतुर आणि नितीन भाऊ कडू हे पण एकनिष्ठपणे बघा कशा प्रकारे धुत आहेत सर्व चादरा हार पूर्ण। कसं आहे दरवर्षी साफसफाई राहतेच आणि त्याच्या हे तर आता कसं आहे व्हिडिओ मध्ये दाखवायचं म्हणून नाही केलेला आहे। हा व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच की लाईन फिटिंग चालू आहे, परत कलरिंगचं काम चालू आहे, जीर्णोद्धाराचं मंदिराचं काम चालू आहे। तर सरळ हाताने मदत केली तर चालते। बरेच जणांना माहिती राहत नाही की कधी वर्गणी द्यायची, कधी मंदिराचं बांधकाम चालू आहे। त्यासाठीच आपण हा व्हिडिओ केला आहे की मंदिराचं काम चालू आहे यात्रेनिमित्त, तर तुम्ही तुमच्या इकडून जे काही होईल ते सरळ हाताने मदत करू शकता। आणि हे आहेत आपले चटांग स्वामी, दर्शन घेऊन घ्या, मी तुमचं दर्शन करून दिलेलं आहे। आणि मग आलो आपले गणेश भाऊ कडे। गणेश भाऊ हे ठेकेदारीत पूर्ण कामं करत राहतात, नळाची लाईटची फिटिंग सगळं करत राहतात। तर बघा यांनी मंदिरासाठी सरळ हाताने कमी पैशामध्ये काम घेतलेलं आहे बघा तुम्ही, आणि क्वालिटी पण एक नंबर दिलेली आहे। तुम्हाला काम करायचं असेल तर संपर्क साधा, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।